संक्रांती स्पेशल असा एक पदार्थ बनवलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू नक्कीच करा। काय माहिती आयफोन असूनही स्टोरेज फुल असा प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे व्हिडिओ थोडासा तुमच्यासोबत उशिरा शेअर करते। आज सकाळची सुरुवात देवपूजेपासून नसून देवपूजेसाठी फुलं आणि साहित्य आणण्यापासून झाली। येता येता श्रेयांसाठी पतंगही घेऊन आले होते। देवपूजा केली, देवासमोर तिळगुळे ठेवले, असाच गोडवा घरामध्ये राहून दे अशी प्रार्थना केली। उंबरठ्याचेही पूजन करून घेतले। 9 वाजता एवढं कडक ऊन लागत होतं ना, म्हणूनच थोडीशी अशी रांगोळी काढून घेतली होती। संक्रांतीच्या सणाला कोणाकडे पुरणपोळी, गुळ शेंगदाण्याची पोळी, प्रत्येक गावाची वेगवेगळी पद्धत। तशीच आमच्याकडे संक्रांतीला घाऱ्या, तुम्ही घारगेही बोलू शकता। त्यासाठी गव्हाचं पीठ, त्यापेक्षा थोडं बेसन पीठ, मीठ घ्यायचं, सोडा, हळद थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये, आणि मी रताळ्याच्या घाऱ्या बनवणार होते। उकडलेले रताळे गुळाच्या पाकामध्ये सोबत मिक्स करून घेणार होते आणि त्यासाठी 10 मिनिटं त्याला मुरत ठेवले। मला आठवतंय मी लहान असताना संक्रांतीच्या सणाला छान असा ड्रेस घालायचे। आदल्या दिवशी हातामध्ये मेहंदी काढून घ्यायची। कधी कधी मैत्रिणीने ठरवलं असलं ना की सर्वजण साड्याही घालायचो। छान असं नट्टापटा करून मैत्रिणीसोबत तिळगुळ वाटायला जायचो आणि छान असं सेलिब्रेशन करायचो। तुम्ही करायचा का असं कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि इथेच व्हिडिओ एंड करते। खूप छान ह्या घाऱ्या झाल्या होत्या, तर कमेंट करा, आणखीन सबस्क्राईब नक्कीच